जालीवरती त्या वागेश्वरी होळीवर. आणि मी आता जाणार आहे मांदीला ना. आणि तिकडे आमचे भाऊ मांदीलांची जाली भरत आहेत. मग ते आम्ही नंतर पाण्यामध्ये लावू नांगरावरती. आणि हे इकडं आपले भाऊ आहेत, तो वरत आहे पुढं, तो आपला नामदेव दादा. आणि हा इकडं आहे तो आपला भगवत दादा. आणि ते मांदिलांची जाली वरतेत आणि मी आहे तांडेल. हा बघा. आणि ही आमची इंजिन, मी आहे नांगड. आणि हा आमचा समुद्र. आणि ती एक होडी येते आमची चौथी, आणि ती एक होडी येते चौथी, आणि एक ती पुढं चालली बघा. आणि आता आपण भेटू पुढे. चला तर. अरे इकडं आता जेवणाची सुरुवात झालेली आहे. आणि इकडे आमचं जेवणे आहेत. हे बघा, हे आमचे लक्ष्मण दाखवा. आणि हा बघा तुम्ही कातेरा दाखवा. शिंगटे आहे बघा, तिथं शिंगटे आहे, काटेरे आहेत, मांदिलं. आणि कांजी पण एकदम टेस्टी लागणार वाटतं मला तर. असंच वाटतं त्याच्यात भरपूर तेल बिल मसाला. आणि हे इकडं खलाशी आहेत सर्वे. आणि हा त्यांचा लक्ष्मण नाकवाचा मुलगा छोकडा. आणि ह्याला आता कॉल आलेला आहे त्याच्या बायकोचा, लाडक्या बायकोचा. आणि हा आपला हरेश्वर, फेमस हरेश्वर. तर हरेश्वर तुला आता काय वाटतंय? व्हिडिओ बनवतो युट्यूबचे. हा अजून. आणि हे इकडे येते का खलाशी, येते का आमचं गोपाल वारीस. आणि गोपाल मामा आहेत, आता तंबाखू मलतात. आणि ते बघा आता कसे होटात टाकतील. तू बारीक क्वेश्चन चाल. तो बघा कसा टाकला. एकदम हृदय खुश बोलते. आता आयटमचा कॉल आलाय. आणि हा आमचा समुद्र आहे कोकणातला. आता आम्ही आलेलो आहोत अगरदांड्याला. आणि हा इकडं आपला जंजिरा किल्ला आहे. हा बघा, इथं या तुम्ही भेट द्या. पण आता सध्या बंद झालेले आहे तिथं जायला. आणि तिकडं आपल्या महाराजांचा पद्मदुर्ग तो किल्ला आहे फुटलेला. हा बघा पद्मदुर्ग. आणि आता आम्ही जेऊ बिऊ आणि मग वयाला जाऊ. आणि आता इथं मजा तर भरपूर येते. आणि आता आपण मंडलांची जाळ बिलू वरायला जाऊ. नंतर मग आपण घरी जाणार. घरी गेल्यावर मंदिरा वाटवणार. आणि मग घरी वापस जेवणार. आणि जेवायला भारी 3-4 वाजतात. ही कोली लोकांची खूप मेहनत असते. आणि मंदिरामध्ये तर खूप म्हणजे खूप मेहनत. आणि हा इकडं आपला वैभव शेठ टोपीवाला कप्तान. आणि तिकडं इथे आपल्या आदिनाथ नाकवाची आहे होरी विलास लाके. ही बघा. आणि आम्ही 3 होऱ्या आहेत चौथी. ही आमच्या वागेश्वरी, प्रसन्न आणि भगवती. आणि यांच्या होरीचं नाव काय तो आता मला माहिती नाही, पण असेल तिथं खाली. आणि ह्या आमच्या जिग्या टाकलेल्या आहेत मंदिरांच्या, म्हणजे वलकीस यासाठी ती जिगी टाकायला लागते. नाही तर एकमेकांची पालवाचो आम्ही. ती आमची तिकडं आहे आणि ती एक तिकडं आहे. आणि इकडं जलवा सुकात टाकलेले आहेत, म्हणजे कोलिम. हा बघा कोलिम. आणि तिथं तुरबारचा डोलकर होता, त्याच्या जवळशी मागितला हा आमचा गोविंद नाकवानी. चला तर आता आपण भेटू पुढे. कैसे लोग फोन देखते, कोण काय देखते हे देखा कैसा. आणि हा आपला राकेश भाई, त्यांची पण आता होरी आले. 3 टोटल 4. आणि हा आमचा वारीस. आणि हा बघा वैभव पाटील.
आणि तो सध्या त्याच्या गर्लफ्रेंडला आता मेसेज करणार. गर्लफ्रेंड त्याची आहे एक कुठल्या तरी गावातली. आणि आता आम्ही जाणार आहोत दिघीला. दिघीच्या कंपनीत आणि या होऱ्या आहेत लाची मोठमोठ्या फाटच्या आणि कामवाल्या त्या दिघी गावातल्या. हा बघा तो आपला दिघी गाव आहे. हा बघा दिघी कोलीवाडा. तिकडे या गावची 87 होरी गेली 50 पाहिजे. आणि आता आम्ही दिघीच्या बंदरात आलेलो आहोत. ह्या बघा त्यांच्या होऱ्या, त्यांच्या आमच्याशिवाय मोठ्या होऱ्या आहेत. आणि एक इकडं आहे टोलर, ही बघा मोठे मोठी. त्यांचा बंदर बघा किती मोठा आहे. हा बघा मांदील लागलाय, कसल्या मांदील लागलाय डेकच्या डेक. ही एक डेक आहे आणि ह्या इकडे एक पल आहे. ह्याला पातळ लागले आणि ह्या पलाला भरपूर लागलाय. आणि आता आम्ही चाललो गावामध्ये आमच्या अगरदांड्यावरून आता वाशेवेली गावामध्ये, म्हणजे त्या बंदरात जाणार आम्ही. आणि ही मंदीला लागले ते वाटवायला घेऊ. आणि हा बघा आपला समुद्र किती सुंदरसा आहे, आपला कोकणातला समुद्र वाशेवेली. आणि तो तिकडं दिसताय, हा तो कासा ओळखला जातो आमच्या गावात. आणि हा बघा आणि ही इकडं कंपनी आहे. सुरुवात आता काम केलेलं आहे कंपनीचा. इथं मोठा बजेट होतोय. आणि आता मंदिला आहे ते वाटवता आता कदाचित 3-4 वाजणार. आणि हा आपला भगवदादा आहे. आणि मित्रांनो इंजिनचा आवाज असल्यामुळे काय आवाज क्लिअर येणार नाही. आणि ही आमची इंजिन आहे 2चा रस्टन आणि तो आपला तांडेल आहे. आणि हे इकडं नांगड आहे, म्हणजे आमच्या इकडं पावड्या म्हणतात. या इकडं 2 ह्या बघा आणि ह्या इकड्या 2 आहेत. आणि ह्या नांगरावरती हे मंडलांची जाळी त्याच्यावरती थांबवली जाते. आणि ही जाळी आम्ही पाण्यामध्ये लावतो त्या नांगरावरती. आणि त्याच्यावर खुडण्यासाठी तो बघा तो बूज आहे आणि बिगी टाकतो हा बूज. आणि आता चला तर आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही आलेलो आहोत बंदरामध्ये. आणि मंदीला हलवतात म्हणजे वाटवतात. ही बघा मंडलांची रास. आणि हा आमचा बंधार वाशेवेलीतला. होऱ्या पण भरपूर आहेत वाशेवेली गावामध्ये. आणि हा आपला योजित आंबा खातोय. चला तर आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.